नमस्कार विद्यार्थ्यांनो. सध्याला आपण गणितामध्ये बेसिक ऑफ मॅथ्स गणितातील पायाभूत नियम अभ्यासत आहोत. संख्यांवरील क्रिया हा भाग आपला सध्याला सुरू आहे. यामध्ये पूर्णांकांवरील क्रिया, दशांश अपूर्णांकांवरील क्रिया आणि त्यानंतर अपूर्णांकांवरील क्रिया हा भाग आपण अभ्यासत आहोत. पूर्णांकांवरील क्रिया, दशांश अपूर्णांकांवरील क्रिया शिकवून झाल्यानंतर अपूर्णांकांवरील क्रिया या भागाला शिकवायला आपण सुरुवात केलेली आहे. मागच्या तासामध्ये बेरीज आणि वजाबाकी छेद समान असताना आणि छेद समान नसताना कशा पद्धतीने अपूर्णांकात करायला पाहिजे आपण ते शिकवून झालंय, समजावून झालंय. आज अपूर्णांकांचा गुणाकार आणि त्यानंतर भागाकार ह्या प्रक्रिया आपल्याला शिकायच्या आहेत. तर सुरुवात करूयात अपूर्णांकांचा गुणाकार या टॉपिकला. अपूर्णांकांवरील क्रिया. मग या अपूर्णांकांवरील क्रियांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यात बेरीज वजाबाकी झालेल्या आहेत. गुणाकार बघत आहोत. मग गुणाकारासाठी नियम बघूया. ए अंश बी छेद ए छेद बी पहिला पूर्णांक, सी अंश डी छेद सी छेद डी दुसरा पूर्णांक. दोन अपूर्णांकांमध्ये गुणाकाराची क्रिया. नियम ऐका. दोन अपूर्णांकात गुणाकाराची क्रिया असेल तर गुणाकाराच्या क्रियेत संक्षिप्त रूप देता येतं, सोपं रूप देता येतं. म्हणजे छेदाने अंशाला भाग देता येतो. कोणत्या पण छेदाने कोणत्या पण अंशाला भाग देऊ शकतो. कुठे? गुणाकाराच्या क्रियेत. दोन अपूर्णांकात गुणाकार असला ना किंवा या गुणाकाराच्या क्रियेत आपल्याला सोपं रूप देता येतं, संक्षिप्त रूप देता येतं. छेदाने अंशाला भाग देता येतो. म्हणजे आता छेदातला बी आहे ना त्याने अंशातल्या ए किंवा सी ला भाग देता येईल. हा छेदातला डी आहे ना त्याने अंशातल्या ए किंवा सी ला भाग देता येईल. म्हणजे छेदाने अंशाला भाग देता येतो, संक्षिप्त रूप देता येतं. पण कुठे? गुणाकाराची क्रिया असेल ना तिथे. कसं संक्षिप्त रूप देता येतं? छेदाने अंशाला भाग देता येतो. अंशाने अंशाला नाही, छेदाने छेदाला नाही, छेदाने अंशाला भाग देते. छेदातल्या बी ने ए किंवा सी ला भाग देते, छेदातल्या डी ने
ए किंवा सी ला भाग देता येईल. जो पण शक्य आहे तो पण भाग देऊन टाकायचा. छेदाने अंशाला भाग दिला, संक्षिप्त रूप देऊन झालं की त्याच्यानंतर अंशांचा गुणाकार अंशात करा. अंशांचा गुणाकार अंशात करा. पहिला अंश ए, त्याला गुणा दुसऱ्या अंशाने सी ने, अंशांचा गुणाकार अंशात. आणि त्याचप्रमाणे छेदांचा गुणाकार छेदात करा. पहिला छेद बी, त्याला गुणा दुसऱ्या छेदाने बी. याप्रमाणे दोन अपूर्णांक गुणाकाराची क्रिया असेल तर अंशांचा गुणाकार अंशात, ए ने सी ला गुणलं, छेदांचा गुणाकार छेदात, बी ने डी ला गुणलं. या व्यतिरिक्त संक्षिप्त रूप पण देता येतं. छेदाने अंशाला पण भाग देता येतो. जात असेल तितपत छेदाने अंशाला भाग देऊन टाकायचा, मग अंशाने अंशाला आणि छेदाने छेदाला गुणून टाकायचं. मग आता हा जो नियम बघितला, याला अनुसरून उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण बघूयात. बघा, उत्तराला सुरुवात. प्रश्न आहे तसा. मग हाच प्रश्न पुन्हा एकदा लिहून घेतला. लिहिला प्रश्न आहे तसा. मग आता 33/75 पहिला अपूर्णांक, 67/77 दुसरा अपूर्णांक, दोन अपूर्णांकात गुणाकाराची क्रिया, भाग देता येईल छेदाने अंशाला. पाठ पाहिजे पाढे. आता विचार करा बरं, छेदात 45 आहे ना, म्हणजे या छेदातल्या 45 ने अंशातल्या 33 ला भाग देता येईल. एक अशी संख्या जिच्या पाड्यात 33 आणि 45 येतील? नाही. एक अशी संख्या जिच्या पाड्यामध्ये 45 पण येतील. आणि आपण इथे 67 आहेत ना, त्याच्याऐवजी 63 करून घेऊया. सोपं जाईल जरा. आता शोधा बरं एक अशी संख्या जिच्या पाड्यात 45 पण येते आणि 63 पण. 45 आणि 63 कुठल्या पाड्यात येतात? नवाच्या. नवा पाचे 45, नवा साते 63. नावाच्या पाड्यात येतात ना. नवा पाचे 45, नवा साते 63. त्या नावाने भाग द्या बरं. संख्या पडायची, स्थान द्यायचं. 45 पडा, नवा पाचे 45, 45 कोरडे पाचे म्हणजे 5वं स्थान. नावाच्या पाड्यात 63 येतात. नवा साते 63, 63 कोरडे साते म्हणजे 7वं स्थान. संख्या कोणून स्थान द्यायचं. नवा पाचे 45, 45 कोरडे पाचे म्हणजे 5वं स्थान. नवा साते 63, 63 कोरडे साते म्हणजे 7वं स्थान. आता पुढे अंशात 33 आहे, छेदात 77 आहे. एक अशी संख्या शोधा जिच्या पाड्यामध्ये 33 पण येतील आणि 77 पण. 33 आणि 77 कुठल्या पाड्यात येतात? 11च्या. 11 त्रिक 33, 11 साते 77. त्या 11 ने भाग द्या. संख्या कोणात स्थान द्या. 33 कोणा, 11 त्रिक 33, 33 कोडले, त्रिक म्हणजे तिसरं स्थान. 11 साते 77, 77 कोडले, साते म्हणजे 7वं स्थान. 11 त्रिक 33, 33 कोडले त्रिक म्हणजे तिसरं स्थान. आणि 11 साते 77, 77 कोडले साते म्हणजे 7वं स्थान. अजून याच्या पुढे छेदाने अंशाला कुठे भाग जातो का बघा बरं. छेदामध्ये 5 आहे, 5च्या पाड्यात 3 येतो? नाही. छेदात 5 आहे, 5च्या पाड्यात 7 येतो? नाही. छेदामध्ये 7 आहे, 7च्या पाड्यात अंशातला 3 येतो? नाही. छेदात 7 आहे, 7च्या पाड्यात अंशातला 7 येतो? नाही. येतो ना 7च्या पाड्यात 7. मध्यावर 7 आणि 7ला भाग
7 एक 7 7 एक 7 साताच्या पहिले 7 येतो ना, मग त्याला 7 एक 7. याच्या पुढे आता आणखी कुठे काही भाग जाणं शक्य आहे का? 5च्या पाड्यात 3 येणं शक्य आहे का? नाही. याच्या पुढे छेदाने अंशाला भाग जात नाही. नाही जात नाही याच्या पुढे छेदाने अंशाला भाग. मग करा अंशांचा गुणाकार अंशात 3 आणि 1ला गुणा 3 1 3. छेदांचा गुणाकार छेदाने छेदाला गुणा 5 1 5. 3/5 आपलं उत्तर. 3/5 आपलं उत्तर. यानंतर मग आता पुढचं उदाहरण बघूया आपण. बघ 60/52. पहिली संख्या 117/96. दुसरी संख्या 60/52 पहिला पूर्णांक, 117/96 दुसरा पूर्णांक आहे. दोन अपूर्णांकात गुणाकाराची क्रिया आहे. पहिला विचार छेदांचा, दोघांचे छेद 52 आणि 96. छेद समान आहे. बेरीज वजाबाकीला आपण छेदांचा विचार करतो. गुणाकारामध्ये टेन्शनचं काम नाहीये. अंश 60/52 पहिला पूर्णांक, अंश 117/96 दुसरा पूर्णांक. दोन अपूर्णांकात गुणाकाराची क्रिया असेल तर आपण संक्षिप्त रूप देतो, सोपं रूप देतो, छेदाने अंशाला भाग देतो. पाडेपाठ पाहिजे त्याच्यासाठी. आता छेदामध्ये किती आहे बघा, 52 आणि पहिल्या अंशात किती आहे 60. एक अशी संख्या शोधा जिच्या पाड्यात 52 आणि 60 येते. 52 आणि 60 तर कुठल्याच पाड्यात येत नाही, काही हरकत नाही. छेदामध्ये आहे 52. दुसरा अंश किती बघा 117. एक अशी संख्या जिच्या पाड्यात 52 आणि 117 येते. 52 आणि 117 या दोन्ही संख्या येतात 13च्या पाड्यात. 13 चौक 52 13 नवे 117. 13 चौक 52 13 नवे 117. संख्या गुणस्थान द्या. पहिल्यांदा मी काय करतो, प्रश्न आहे कसा लिहून घेतो. 60/52 गुणिले 117/96. गुणाकार छेदाने अंशाला भाग देता येतो. 52 आणि 117 13च्या पाड्यात येतात. 13 चौक 52 13 नवे 117. संख्या गुणस्थान द्या. 52 फोडले 13 चौक 52, चौक म्हणजे चौथं स्थान. 13 नवे 117, 117 फोडले 9 म्हणजे 9व स्थान. आता पुढे निघूया आपण. अंशामध्ये 60 आहे, छेदामध्ये 96 आहे. एक अशी संख्या शोधा जिच्या पाड्यामध्ये 60 पण येतील आणि 96 पण. 60 आणि 96 12च्या पाड्यात येतात. 12 पंचे 60, 12 8 96. 12 पंचे 60, 12 8 96. 12 ने भाग जाईल, द्या बरोबर. संख्या पुढे स्थान द्या. 12 पंचे 60, 60 फोडले पंचे पाचे म्हणजे 5वं स्थान. आणि 12 8 96, 96 फोडले 8 म्हणजे 8वं स्थान. 12 पंचे 60, पंच म्हणजे 5वं स्थान. 12 8 96, 96 8 म्हणजे 8वं स्थान. 96 फोडलं 8. भाग लक्ष येतो ना. पहिला 13 ने दिला, 13 चौक 52, 52 गुणून 4, 13 नवे 117, 117 गुणून 9 म्हणजे 9वं स्थान. इथे 12 ने भाग दिला, 12 पंचे 60, 60 गुणून 5 म्हणजे 5वं स्थान. 12 8 96, 96 गुणून 8 म्हणजे 8वं स्थान. याच्या पुढे छेदाने अंशाला भाग जातो का बघा. जात असेल तर देऊ आपण. छेदात किती आहे 4, अंशात किती आहेत 5 आणि 9. 4च्या पाड्यात 5 किंवा 9 येतो का? नाही. छेदामध्ये 8, 8च्या पाड्यात 5 किंवा 9 येतो का? नाही. छेदाने अंशाला भाग जाईल का? नाही. नाही जात ना. छेदाने अंशाला भाग करा. अंशांचा गुणाकार अंशात. पहिला अंश 5,
त्याला पुन्हा दुसऱ्या अंशाने नावाने, आणि छेदांचा गुणाकार छेदात, पहिला छेद 4 त्याला पुन्हा दुसऱ्या छेदाने 8 ने, 5 9 45 आणि छेदामध्ये 4 8 32. येतं का लक्षामध्ये कशा पद्धतीने आपण गुणाकार करतो अपूर्णांकात? दोन अपूर्णांकात गुणाकार असेल ना तर प्रश्न आहे तसा लिहून घ्यायचा, छेदाने अंशाला भाग जातो का ते बघायचं, त्यासाठी पाढीपाठ असणं गरजेचं आहे. जसं 45 63 9च्या पाड्यात, 33 77 11च्या पाड्यात, जसं 60 96 12च्या पाड्यात, 52 117 13च्या पाड्यात. पाढीपाठ असायला पाहिजे, व्यवस्थित संख्या करून स्थान लिहायची, भाग देऊन झाला, शक्य होईल तितपत छेदाने अंशाला भाग देऊन झाला की मग अंशांचा गुणाकार अंशात, 5 गुणिले 9 45, छेदांचा गुणाकार छेदात 4 गुणिले 8 32. येतं लक्षात कसा होतो अपूर्णांकांचा गुणाकार? मग याच टाईपचे होमवर्कसाठी काही 1-2 उदाहरणं देईन मी तुम्हाला, ते तुम्ही व्यवस्थितपणे सोडून काढायचे. याच टाईपचे होमवर्कसाठी आपण 1-2 उदाहरणं देऊयात, ते तुम्ही व्यवस्थितपणे घरून सोडून आणायचे. ठीक आहे. बघा, दोन अपूर्णांकात गुणाकार आहे, छेदाने अंशाला भाग देत आहे, एक अशी संख्या जिच्या पाड्यात 21 आणि 49 येते. 21 49 कुठल्या पाड्यात येतात आठवतं ना? 7च्या. 7 21 7 7 49. एक अशी संख्या जिच्या पाड्यात 36 आणि 63 येतील. 36 आणि 63 कुठल्या पाड्यात येतात? 9च्या. 9 चौक 36, 9 7 63. हे न सोडवता याप्रमाणे सोडवायचं. दोन अपूर्णांकात गुणाकार आहे, छेदाने अंशाला भाग द्या. 48 आणि 72 कुठल्या पाड्यात येतात? 24च्या. 24 1 24, 24 गुणे 48, 24 3 72. 24 गुणे 48, 24 3 72. आणि 25 आणि 55 कुठल्या पाड्यात येतात? 5च्या. 5 5 25, 5 9 45. आणखी एखादं देतो पाहिजे. इथे 40 आणि 80, 40च्या पाड्यात येतात. 40 41, 40 गुणे 80, 70 आणि 42 14च्या पाड्यात आहेत. 14 14 त्रिक 42, 14 5 70. 14 त्रिक 42, 14 5 70. मग अंशांचा गुणाकार अंश, छेदांचा गुणाकार छेद. येते लक्षामध्ये. मग तुम्ही सगळ्यात आधी काय करायचं माहिती आहे का? आपल्या क्लासच्या वेळेमध्ये अपूर्णांकांवरील क्रियांमध्ये गुणाकाराची हेडलाईन द्यायची, नियम लिहायचे, हे उदाहरणं जे आहेत ना, हे उदाहरणं व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचे, कसे लिहिले ते नीट समजावून घ्यायचे. मग हे 3 उदाहरणं सोडून काढायचे. 36 63 9च्या पाड्यात, 9 चौक 36, 9 7 63. 21 49 7च्या पाड्यात, 7 3 21 7 7 49. 25 45 5च्या पाड्यात, 5 5 25, 5 9 45. 48 72 24च्या पाड्यात, 24 गुणे 48, 24 1 72. 40 80 40च्या पाड्यात, 40 1 40, 40 गुणे 80. 70 42 14च्या पाड्यात, 14 त्रिक 42, 14 पंचे 70. काही लक्षामध्ये
व्यवस्थितपणे होमवर्क सोडवायचा, नेहमीप्रमाणे फोटो काढायचे, व्हॉट्सअपवर मला टाकायचे. कोणाला काही अडचण वगैरे असली मला फोन करून विचारा किंवा मग व्हॉट्सअपवर विचारा, कमेंट्समध्ये विचारा, मी सांगेन. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला अपूर्णांकांवरील क्रिया या प्रकारामध्ये बेरीज झाली, वजाबाकी झाली, गुणाकार झाला. आता बघायचे आहे भागाकार ही क्रिया. अपूर्णांकांवरील क्रियामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या क्रिया झाल्या आहेत. आता आपण बघणार आहोत भागाकार. मग आता अपूर्णांकांवरील क्रियामध्ये भागाकार हा प्रकार आपण बघत आहोत. करायची मग सुरुवात आता भागाकार या प्रकाराला. मग आता त्यासाठी आपण अगोदर नियम बघूया. नंतर मग त्याच्यावर आधारित पण उदाहरणं घेणार आहोत आणि मग त्या टाईपची काही उदाहरणं तुम्हाला सोडवायला देणार आहोत. बघा नंतर लक्ष द्या. संख्यांवरील क्रिया एक मोठ्या कालावधीपासून सुरू असलेला टॉपिक. पूर्णांकांवरील क्रिया झाल्या, दशांश पूर्णांकांवरील क्रिया झाल्या, अपूर्णांकांवरील क्रियांमध्ये बेरीज, वजाबाकी झाली, अत्यंत गुणाकार झाला आणि आता शेवटचा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजेच भागाकार. अपूर्णांकांवरील क्रियांमध्ये भागाकार ही क्रिया आता आज आपण बघणार आहोत. मग त्यासाठी सगळ्यात आधी नियम सांगणार आहे. नियम नीट समजावून घ्या. ए अंश आहे, बी छेद आहे. अंशाने छेदाने अपूर्णांक तयार होतो, ए छेद बी पहिला अपूर्णांक. सी अंश आहे, डी छेद आहे. अंश छेदाने अपूर्णांक तयार होतो, सी छेद डी दुसरा अपूर्णांक. ए छेद बी पहिला अपूर्णांक, सी छेद डी दुसरा अपूर्णांक. दोन अपूर्णांकात भागाकाराची क्रिया. हे भागाकाराचं चिन्ह आहे. दोन अपूर्णांकात भागाकाराची क्रिया. सोपं रूप द्यायचं आहे, संक्षिप्त रूप द्यायचं आहे. सोपं रूप देताना नको असतं भागिले, हवं असतं गुणिले. मग पहिला अपूर्णांक आहे तसा घ्यायचा, ए छेद बी. सोपं रूप द्यायचं आहे, संक्षिप्त रूप द्यायचं आहे. नको असतं भागिले, हवं असतं गुणिले. मग भागिलेचं चिन्ह काढून भागिलेच्या ऐवजी गुणिलेचं चिन्ह घ्यायचं आणि गुणिलेचं चिन्ह घेतल्यानंतर त्याच्यानंतरचा जो अपूर्णांक आहे ना सी छेद डी, त्या अपूर्णांकाला काय करायचं, व्यस्त म्हणजेच उलट, म्हणजेच खालीवर. मग छेदातला डी अंशातील, अंशातला सी छेदातील. सी छेद डी च्या व्यस्त, डी छेद सी असं. ए छेद बी पहिला अपूर्णांक आहे तसा. सोपं रूप देताना नको असतं भागिले, हवं असतं गुणिले. मग भागिलेच्या ऐवजी गुणिले नंतरच्या अपूर्णांकाचं व्यस्त प्रमाण. सी छेद डी च्या व्यस्त, व्यस्त म्हणजे उलट पालट. छेदातला डी अंश, अंशातला सी छेदात. सी छेद डी च्या व्यस्त, डी छेद सी. आणि आता एकदा गुणाकाराचं चिन्ह आलं. थोड्यापूर्वी गुणाकार आपण शिकवला, मागे गुणाकार केला तसंच गुणाकार करायचा. आता गुणाकाराच्या वेळी संक्षिप्त रूप देता येईल. छेदाने अंशाला भाग देता येईल. छेदातल्या बीने ए किंवा डीला, छेदातल्या सीने ए किंवा डीला भाग देऊ शकतात. शक्य तितपत भाग देऊन झाला, संक्षिप्त रूप देऊन झालं की मग अंशाने गुणा अंशाला. ए गुणिले डी, ए डी. छेदाने गुणा छेदाला. बी गुणिले सी, बी सी. येतं लक्षामध्ये. पहिला अपूर्णांक आहे तसा
सोपं रूप देताना नको असतं भागिले हवं असतं गुणिले, मग भागिलेच्या ऐवजी गुणिले, नंतरच्या अपूर्णांकाचं व्यस्त प्रमाण उलट, सी छेद डी च्या व्यस्त डी छेद सी. मग गुणिलेचं चिन्ह आलं की कोणत्याही छेदाने कोणत्याही अंशाला भाग देता येतो, संक्षिप्त रूप देता येतं. मग अंशाने अंशाला गुणा, ए गुणिले डी ए डी, बी गुणिले सी बी सी. आपलं उत्तर येतो नियम लक्षात. मग नियम कळाला असेल तर त्याच्यावरची उदाहरणं बघूया. नियम व्यवस्थित समजावण्यासाठी काही उदाहरणं बघूया. बरोबर आता उत्तराला सुरुवात. भागाकाराची उदाहरणं काढायची आहेत ना. भागाकाराचं चिन्ह देतो. प्रश्न लिहिला. उत्तराला सुरुवात. प्रश्न लिहिला. पहिला अपूर्णांक आहे तसा 44/52. सोपं रूप द्यायचं आहे, संक्षिप्त रूप द्यायचं आहे, नको असतं भागिले, हवं असतं गुणिले, भागिलेच्या ऐवजी गुणिले, भागिलेचं चिन्ह काढायचं, त्याच्याऐवजी गुणिलेचं चिन्ह घ्यायचं आणि नंतरचा जो कोणी अपूर्णांक आहे ना 99/117 त्याला व्यस्त करायचं, त्याला उलट करायचं, खालीवर करायचं. खालीवर छेदातलं 117 अंशातील, अंशातलं 99 छेदातील. कळलं काय केलं ते? पहिला अपूर्णांक तसाच ठेवला, भागिलेचं चिन्ह काढून त्याच्याऐवजी गुणिलेचं चिन्ह घेतलं आणि नंतरच्या अपूर्णांकाला जो कोणी असेल उलटा केला, व्यस्त केला, छेद अंशात अंश. आणि आता मागचे गुणाकाराची उदाहरणं शिकलो त्याचप्रमाणे गुणाकारामध्ये भाग जातो छेदाने अंशाला. पाठ पाहिजे पाठ. एक अशी संख्या जिच्या पाड्यात 52 पण येतील आणि 44 पण. 52 44 नाही कुठल्या पाड्यात? बरं, मग एक अशी संख्या जिच्या पाड्यात 52 पण येतील आणि 117 पण. 52 आणि 117 कुठल्या पाड्यात येतात? 13च्या. 13 चोक 52, 13 नवे 117. 13 चोक 52, 13 नवे 117. 13 ने भाग द्या. 13 चोक 52, 52 फोडले चोक म्हणजे चौथं स्थान. 13 नवे 117, 117 फोडले नवे म्हणजे 9वं स्थान. 13 चोक 52, 13 नवे 117. चला पुढे आणखी भाग कुठे जातो ते बघा. छेदात 99 अंशात 44. विचार करा, 44 आणि 99 कुठल्या पाड्यात येतात? 11च्या. 11 ने भाग द्या बरं 44 आणि 99 ला. 11 चोक 44, 11 नवे 99. संख्या पडत सांगली. 11 चोक 44, 11 नवे 99. भाग लक्षात आला? 13 चोक 52, 13 नवे 117 आणि इथे 11 चोक 44, 11 नवे 99. अजून कुठे छेदाने अंशाला भाग जातो का बघा. जात असेल तर नक्की भाग द्या. छेदात 4 आहे, अंशात पण 4 आहे. 4च्या पाड्यात 4 येतो ना. 4 1 4 द्या भाग द्या. 4 1 4. अजून कुठे भाग जातो का बघा. छेदात 9 आहे, अंशात 9 आहे. द्या नावाने नावाला भाग द्या. 9 1 9, 9 1 9. अजून कुठे काही भाग जाणं शक्य आहे का आता? नाही. छेदात किती राहिला? 1. अंशात किती राहिला? 1. भागावर छेदाने अंशात जात असेल तर अंशात एकाने एकाला गुणा. 1 1 1. छेदात एकाने एकाला गुणा. 1 1 1. 1/1 म्हणजेच 1. भाग देऊन झाला. अंशात काय उरलं? 1 गुणिले गुणलं, अंशांचं गुण काय अंशात 1 1 1. छेदात काय राहिलं? 1 गुणिले गुणलं 1 1 1. 1/1 म्हणजेच 1. आपलं उत्तर आलं 1. येतं लक्षामध्ये. अशा पद्धतीने भागाकाराची ही उदाहरणं सोडवली जातात. पाढेपाठ असणं गरजेचं आहे.
30/21 भागिले 54/56. सोपं रूप द्यायचं आहे, संक्षिप्त रूप द्यायचं आहे. पहिला अपूर्णांक आहे तसा लिहा. पहिला अपूर्णांक जसाच्या तसा. सोपं रूप द्यायचं आहे. नको असतं भागिले, हवं असतं गुणिले. भागिलेच्या ऐवजी गुणिले. भागिलेचं चिन्ह काढून त्याच्याऐवजी गुणिलेचं चिन्ह घ्या आणि नंतरच्या अपूर्णांकाचं व्यस्त प्रमाण, नंतरच्या अपूर्णांकाला व्यस्त करा, उलट करा, खाली वर करा. 54/56 मध्ये व्यस्त केलं तर 56 अंशात 54/56. तर काय केलं ते, पहिला पूर्णांक आहे तसा ठेवला. सोबत देताना भागिले नको असतं, भागिलेचं चिन्ह काढलं, त्याच्याऐवजी गुणिलेचं चिन्ह घेतलं, नंतरच्या अपूर्णांकाला व्यस्त केलं, उलट केलं, छेद अंशात अंश. आणि आता एकदा गुणाकाराचं चिन्ह आलं किंवा अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा माहितीच आहे आपल्याला. गुणाकारामध्ये काय करता येतं, संक्षिप्त रूप देता येतं. छेदाने अंशाला भाग देता येतो. कोणत्या पण छेदाने कोणत्या पण अंशाला भाग देऊ शकतो आपण. द्या बरं. छेदात 21 आहे, अंशात 30 आहे. 21 आणि 30 कुठल्या पाड्यात येतात, बघायला गेलं तर 21 आणि 30 तीनाच्या पाड्यात येतात. 3 7 21, 3 10 30. मग 3 भाग देऊ शकतात. 3च्या पाड्यामध्ये येतात ना. 3 7 21 आणि 3 10 30. पाहिजे तर तुम्ही भाग देऊ शकता. तसा मी काही भाग देत नाही. त्याप्रमाणे अजून विचार करा, 21 आणि 56 कुठल्या पाड्यात येतात, 7च्या. 21 आणि 56 7च्या पाड्यात येतात ना. 7ने भाग काय, संख्या पुढे सांगले, 7 त्रिक 21. 21 कुठला, त्रिक म्हणजे तिसरं स्थान. 7 8 56. 56 कुठला, 8 म्हणजे 8वं स्थान. 7 त्रिक 21. 21 कुठला, त्रिक म्हणजे तिसरं स्थान. 7 8 56. 56 कुठला, 8 म्हणजे 8वं स्थान. आता याच्या पुढे 30 आणि 54 कुठल्या पाड्यात येतात, 6च्या पाड्यात येतात. 6 पंचे 30, 6 9 54. 6च्या पाड्यात. मग 6ने भाग देऊन टाका. संख्या पुढे सांगल्या, 6 पंचे 30. 30 खोडला 5 म्हणजे 5वं स्थान. 6 9 54. 54 खोडला 9 म्हणजे 9वं स्थान. येतं लक्षामध्ये. 6 पंचे 30, 6 9 54, 7 त्रिक 21, 7 8 56. याच्या पुढे अजून कुठे छेदाने अंशाला भाग जात असेल तर बघा बरं. छेदामध्ये 3 आहे, 3च्या पाड्यात 5 येतो का, नाही. 3च्या पाड्यात 8 नाही. छेदामध्ये 9 आहे, 9च्या पाड्यात 5 किंवा 8 नाही. छेदाने अंशाला भाग जातो का, नाही जात ना. छेदाने अंशाला भाग करा. अंशांचा गुणाकार अंशात. पहिला अंश 5 गुणिले दुसरा अंश 8. छेदांचा गुणाकार छेदात. पहिला छेद 3 गुणिले दुसरा छेद 9. अंशाने अंशाला गुणलं, 5 8 40. छेदाने छेदाला गुणलं, 9 त्रिक 27. भाग जाणार आहे. 27च्या पाड्यात 40 येतो, नाही. 27 40 एखाद्या पाड्यात येतो, नाही. मग हा आपला उत्तर. लक्षात येतं कशा पद्धतीने अपूर्णांकांचा भागाकार केला जातो. काय करायचं, प्रश्न लिहून घ्यायचा, भागिलेचं चिन्ह करून त्याच्याऐवजी गुणिले घ्यायचं, नंतरच्या अपूर्णांकाला उलट करायचं, व्यस्त. मग गुणाकार छेदाने अंशाला भाग द्यायचा, संक्षिप्त रूप द्यायचं, पाढेपाठ पाहिजे, शक्य तितपत भाग देऊन झाला किंवा अंशांचा गुणाकार अंशात. 5 8 40. छेदांचा गुणाकार छेदात. 3 9 27 आपलं उत्तर. या टाईपचे काही उदाहरणं मी होमवर्कसाठी देतो, ते प्रामाणिकपणे तुम्ही सोडून काढायचे. ठीक आहे.
3 उदाहरणं आहे. प्रश्न लिहून घ्यायचा, भागिलेचं चिन्ह करून गुणिले घ्यायचं, नंतरच्या अपूर्णांकाला व्यस्त करायचं. मग 30 आणि 25 15च्या पाड्या देतात, 36 आणि 60 6च्या पाड्या देतात, 12 आणि 28 4च्या पाड्या देतात, 28 आणि 42 14च्या पाड्या देतात, 30 आणि 70 10च्या पाड्या देतात, 32 आणि 56 तुमच्या 8च्या पाड्या देतात. या लक्षामध्ये या पद्धतीने सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं, असं भागाकार हेडलाईन द्यायची, नियम उदाहरणं लिहून घ्यायचे, समजावून घ्यायचे. आपल्या क्लासच्या वेळी व्यवस्थित लिहून घेतले, समजावून घेतले किंवा होमवर्कचे 3 प्रश्न एक एक करून समजावून घेऊन सोडून काढायचे आणि उत्तरं सोडून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे फोटो काढायचे, व्हॉट्सअपला टाकायचे. कुठे काय अडचण आलं मला कॉल करायचं, विचारून घ्यायचं. आजपर्यंत जे बेसिक शिकवलेले प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या क्लासच्या वेळेत लिहून घ्या. मागचे व्हिडिओ ज्या ज्या विद्यार्थ्यांना बघायला मिळालेले नसतील त्यांनी आपलं यूट्यूबवर स्वतःचं चॅनल आहे जाधव कोचिंग क्लासेस मनमाड, त्या चॅनलवर ते व्हिडिओ तुम्ही सर्वजण बघू शकता. आता यापुढील व्हिडिओ पुढच्या तासामध्ये असेल, उद्या आपण देणार तुम्हाला. तर त्यासाठी आता उद्यापर्यंत सर्वांनी नेहमीप्रमाणे आपली काळजी घ्या, घरी राहा, स्वस्थ राहा आणि तोपर्यंत आपण सर्वजण आपली काळजी घेणार आहात आणि नमस्कार.